नाशिक मुंबई महामार्गावर भाजपच्या खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 फेब्रुवारीला रात्री 1:30 वाजेच्या सुमारास गोंदेजवळ ही घटना घडली. सुदैवाने कार चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे खासदारासह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार काही क्षणात पूर्णपणे जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथील भाजप खासदार लुंबाराम चौधरी हे वाशिम येथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले होते. ते रेंज रोव्हर कारमधून प्रवास करत होते. ही कार शहापूर येथील चालक अनिल जाधव हे चालवत होते. कार नाशिक जवळील गोंदे फाटा परिसरातून जात असताना चालकाला अचानक गाडीत काहीतरी जळाल्याचा उग्र वास येऊ लागला. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. कारला आग लागली असल्याचे कळताच लागलीच खासदार लुंबाराम चौधरी आणि इतर सहकारी गाडीतून खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि कार अक्षरशः जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती मिळताच वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर काही वेळात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत गाडी पूर्णतः जळून खाक झाल्यानंतर केवळ गाडीचा सांगाडाच उरला होता. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत देखील झाली होती.